अजूनपर्यंत कोण बोलल वय झालं नाही. पावा बिवल नको उतरू. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर व्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्या मावशीच्या मुलाचा साखरपुडा आहे, म्हणजे शुभमचा आज साखरपुडा आहे. तर तो साखरपुडा समारंभ कसा होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि धमाल मस्ती तर फुल असणारच आहे, कारण की आपली फॅमिली मेंबर आहेत सगळे आज सोबत. आणि आत्ता आपण इथून निघतोय बालेत जायला. बालेतून नंतर आम्ही तिथून अलिबागला साखरपुडा जाणार आहे. तर तो प्रवास आपला तरीतून असणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नाश्त्याला जवळा आणि पोला आहे मस्तपैकी. आता पोटभर नाश्ता करू आणि मग नंतर इथून निघणार आहे आपण अलिबागला जायला. आत्ता जस्ट साखरपुडा निघालेला आहे घरातून. आता थोडा वेळ इथून गावातून नाचत वगैरे जाईल. नंतर आपण डायरेक्ट जाणार आहोत करंजा जेटीवर. करंजा जेटीवरून नंतर तरीतून आपण अलिबागला जाणार आहोत. आता तर बघूया कसा आपला प्रवास असणार आहे. आपण स्कूटी घेऊन तर पहिल्यांदाच म्हणजे याच्या आधी पण गेलेलो, पण साखरपुड्याच्या निमित्तात पहिल्यांदाच आलो आपण. तर बघूया कसा वाटते आपल्याला आता. गणपतीच्या मंदिरात आलो आहे पाया पडायला आता. आता सगळी मंडळी येत आहे बोटमध्ये बसायला. आता समोर बघताय बोटमध्ये बसता आता. इथून मामोनाला आमचा मामूस बसणार आहे, पण मामूस बघा कसा एकदम डॅशिंग वाटतंय. अजूनपर्यंत कोण बोलल
वय झालं पावाला उतरणार नाही, पावा बिवाल नको उतरू, पहिला तिथं बस मेन म्हणजे. सूर मारणार आहेत नंतर डायरेक्ट आली बघला. आमची सगळी मंडळी आलेली आहे, लेट पण नाही, तुमच्यासाठी थांबलेली आहे सगळेजण. आई बोला काय तू गाणं काय बोलशील? लाईक करो हो. जागा होते ना बरोबर व्यवस्थित. गणपती बाप्पा मोरया बोलून आता सगळेजण निघालेले आहेत. बोट निघालेली आहे आता इथं. कुठं चाललं? उरणला चाललं, रिवर्स. आता आपण इथून निघालेलो आहोत. आपला 11चा टायमिंग होता, थोडा बाकीची माणसं येतपर्यंत थांबलेलो. तिथून आपल्याला 12 वाजले होता. आता निघतो आपण इथून फार 10 मिनटाचा प्रवास असणार आहे. इथून करंजा ते अलिबाग इथून फार 10 ते 15 मिनटं लागतील जायला. आपण तिथं पोचू आता आणि तिथून लोकेशन पण मला वाटते 10-15 मिनटाचंच आहे. तर आपण गाडी टाकून चाललो आहे. इथून गाडी टाकून आपण डायरेक्ट त्या लोकेशनला जाणार आहोत. इथून समोर बघता तुम्ही, हा ब्रिजचा काम चालू आहे. इथून करंजा टू रेवस असा हा ब्रिज होणार आहे. असा अलिबागला जायला आपल्याला जवळजवळ ट्रॅफिक पकडून 2 ते 3 तास जातात ट्रॅफिकमध्ये जर असलो तर इथून जेव्हा हा ब्रिज होईल करंजामधून, करंजा टू रेवसवाला जो हा ब्रिजचा काम चालू आहे, हा ब्रिज झाल्यानंतर आपल्याला एकदम जवळच पडेल अलिबागला जायला. कधी फिरायला जायचं असेल तर आपण इथून जाऊ शकतो. तिथपर्यंत आता सध्या काम चालू आहे. आता पोचलो आपण धक्क्याला समोर. आता गाड्या सगळ्या बोटीतून उतरवलेल्या आहेत. आता वरती जेटीवर घेऊन जातात त्यांची माणसं इथं. आता आपली पण गाडी काढली जाते. आता गाडी वरती चढवतात आता समोर. आता आपण निघालोय, गाडी घेतली इथून जेटीवरून मस्तपैकी गाडी चालवत. इकडं आता पूर्ण पार्किंग भरलेले आहे. या आपल्या साईडला उरणला येणारी जी पब्लिक आहे त्यांची पूर्ण गाड्यांची पार्किंग भरलेली आहे इकडं.
आता आम्ही जस्ट लिंबू सरबत पिऊन इथून निघालेलो आहोत. आता नवरा येतपर्यंत थांबायला लागेलच आपल्याला, कारण की तो गाडीमधून येतोय तो, तर थोडं थांबायला लागेलच आपल्याला. आपण आता आलो आहे मिल्खत खार अलिबागमध्ये. कमानजवळ थांबलो सध्या आता नवरा येतपर्यंत. वांगे हरिचंदनम शूलधर कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेशितो विजयते गोपाल चूडामणि ओम यन्मंगलम महेंद्रस्य प्राप्ते देवे समागमे ऋषभेतो यजमानस्य वडोळा नेत्रोद स्पर्शातीन आचमन करा पाणी प्या. ओम केशवाय नमः परत एकदा पाणी प्या. ओम नारायणाय नमः परत एकदा पाणी प्या. ओम माधवाय नमः एक परिमळ पाणी तांबडा सत्याचे पुरुषा नारायण दुःखसागर तारका पाचन आणि परमेश्वरा आणि नकृत पूजा ठेवून द्या त्याच्यात. ओम नारायणाय नमः परत एकदा पाणी प्या. ओम माधवाय नमः एक परिवार पाणी तांबडा सोडा. गोविंदाय नमः हात पुसून घ्या. गोविंदाय नमः विष्णुवे नमः सत्य पवित्रम च समर्पयामि ततः पापसवस्त्रम च समर्पयामि अनेन कृत पूजेन अवहित देव. पहिले हळदवा हरिद्रा स्वर्णवर्णाभ्याम सर्व सौभाग्य द्यावे. हरिद्रा चुवास्ता अलंकार तांदूळवा अर्चनम प्राचनम तदत्तम गृहाण परमेश्वर अक्षदा तांडूला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त एक एक फुलवा. घेऊ काय त्या पेढे द्या.
जेवायला आता मस्तपैकी मटण आणि चिकनचा रस्सा, भाकरी, भात हे आहे. आता आपण जेवून घेऊया मस्तपैकी. आता आपण अलिबागवरून निघालो आहे, जेवलो मस्तपैकी आणि आता आपण निघलो आहे घरी जायला. कारण की इथं टाईम पण खूप झाला आहे. आपल्याला बाकीची पण कामं आहेत अजून, ती पण करायची आहेत. आपण आता निघतो आहे आणि हा ब्लॉग आपण इकडे सेंड करतो अलिबागमध्ये. हा ब्लॉग आपण अलिबागमध्ये सेंड करतो आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.